22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामांची असणारी मूर्ती स्थापना आहे। मूर्तींची असणारी प्राण प्रतिष्ठा अयोध्येमध्ये होणार आहे आणि तिथले असणारे अयोध्येमधून असणारे अक्षदा कलश प्रत्येक गावून गाव पोहोचलेत आणि आपल्या सुद्धा गावामध्ये अक्षदा कलश आलाय महाराज। त्याच्यासाठी 22 तारखेला 7 दिवस उत्सव करायला असणार सांगितलंय। 7 दिवस काही आपल्याला होत नाही, पण एक दिवस 22 तारखेला तेवढा आपल्या ठिकाणी सकाळी असणारी 6 ते 7 वाजता रामाच्या असणारे मूर्तीचे म्हणजे फोटो घेऊन असणारा मिरवणूक गावभर होणार आहे आणि त्यांच्या नंतर असणारा जो कलश अक्षदा कलश अयोध्येवरनं आलेला आहे त्याचा असा नियम आहे की आपण केलेला जो प्रसाद आहे त्या प्रसादामध्ये त्या अक्षदामधले असणारे ते तांदूळ त्याच्यामध्ये टाकून ते असणारा प्रसाद शिजून सर्वस्व गावाला तो प्रसाद खायचा आहे महाराज। आणि त्याच्यासाठी घरोघर असणारा वाटण्यासाठी तो प्रसाद असणारा ते अक्षदा पुरणार नाहीत, त्याच्यासाठी ते एकाच ठिकाणी प्रसाद बनवला जाईल आणि सर्वांनी असणार त्याच्यानंतर असणारा सर्वस्व गावभर मिरवणूक झाल्याच्या नंतर पुन्हा भजन कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याच्यानंतर महाप्रसाद होणार आहे। गावातील सगळ्यांनी या गोष्टीची दक्षता घ्यायची, होता होईल तेवढं प्रत्येक स्त्रियांनी आपल्या घराच्या समोर अख्ख्या गल्लीमध्ये प्रत्येक ठिकाणी रांगोळी काढायची। प्रत्येकांनी होता होईल तेवढ्या गोष्टीचा जशी आपण दिवाळी साजरी करतो तसा तो एक दिवस आपल्यासाठी दिवाळी म्हणून समजावा आणि तेवढ्या गोष्टींची असणारी प्रत्येकाने गावभरांनी दक्षता घ्यायची। मिरवणुकीमध्ये असणाऱ्या दिंडीमध्ये पालखीमध्ये सगळ्यांनी उपस्थित राहायचंय आणि त्याचप्रमाणे होता होईल तेवढ्यांनी तुळशी वृंदावन आणि असणारे आपले कलश असणारे घेऊन डोक्यावरती कळश घेऊन असणारे होता होईल तेवढ्यांनी यायचंय महाराज। त्याचप्रमाणे सर्वस्व मंडळींनी या गोष्टीचं आपणाला अयोध्येमध्ये जाऊन तर हा सोहळा बघायला मिळणार नाही, पण तो अयोध्या असणारी आपल्या तळेगावामध्ये मात्र आपण निर्माण करू शकतो। त्याच्यासाठी असणारी या गोष्टीचा आणि प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट आहे, गावोनगाव ही गोष्ट करायला सांगितल्या महाराज। काही ठिकाणी तर 7 दिवस संध्याकाळी जसे आपण 5 दिवस दिवाळीमध्ये दिवे लावतो तसे 7 दिवस असणारे दिवे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरावरती प्रत्येक ठिकाणी आहेत महाराज। आपणाला तेवढं जर झाल्यावर चांगलीच गोष्ट आहे, पण एक तरी दिवस असणारा तो सोहळा करायचा आहे। त्याच्यासाठी असणारे सर्वस्वांनी असणारे सगळ्यांनी या गोष्टीची दक्षता घ्यावी, कारण की आपणाला अयोध्येमध्ये राम मंदिर कधी बघायला मिळेल सांगता येणार नाही, देव तिथं जाऊन केव्हा भेटेल असणारा सांगता येणार नाही, पण तो देव जर आपल्या ठिकाणी आणायचा असेल तर तेवढं वातावरण सुद्धा आपणाला निर्माण करावं लागेल महाराज। आणि त्याच्यासाठी असणारा 22 तारखेला हा कार्यक्रम आपल्या ठिकाणी होणार आहे, कारण की अक्षदा कलश असणारे प्रत्येक गावाला पोहोचलेत आणि आपल्या गावामध्ये सुद्धा तो अक्षदा कलश आलेला आहे। त्यांचं सर्वस्व असणारं अयोध्येवरनं आलेलं ते सामान साहित्य सर्वस्व पूजेचं, त्याच्यासाठी असणारं सर्वस्व हे होणार आहे। याच्यानंतर असणारा कार्यक्रमामध्ये सांगितलं गेलं असतं, पण कीर्तनाच्या माध्यमातून सांगण्यासाठी एवढं तुम्हा सगळ्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचेल त्याच्यासाठी आज सांगण्यात आलेलं आहे महाराज। आणि त्याचप्रमाणे असणारं जर बोलण्याच्या ओघामध्ये माझ्या वाणीतून एखादा शब्द कटू गेला असेल, पटला नसेल किंवा तुमच्या हृदयाला रुतला असेल ते माझ्या अबालबुद्धीचा दोष समजून माझा मला परत करा, कारण की साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची बोलिले लेकरू वेडे वाकुडे उद्धरू करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध। आणि त्यासाठी त्या दिवशी बनवल्या जाणाऱ्या महाप्रसादासाठी जे असणारे कार्यकर्ते मंडळ आपल्याकडनं कुठलीही गोष्टीचं जर जमेल तर आपण असणारा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने असलेला दानधर्म मात्र करा बरं का, कारण की आपण तिथं जाऊन दान देऊ शकेल की नाही सांगता येत नाही, पण 100-50 तरी मात्र देऊ शकतो, कारण की त्या प्रसादामध्ये आपला सुद्धा कसला तरी खारीचा तरी वाटा असावा। कारण की सेतू बांधण्यासाठी एका खारीनं मदत केली होती, तिला काही दगड उचलत नव्हते। सेतू बांधण्यासाठी खारीनं स्वतः असणारी पाण्यामध्ये बुडायची, पुन्हा मातीमध्ये जाऊन असणारं स्वतःच्या शरीराला सर्वस्व असणारी माती लावायची, पुन्हा येऊन त्या दगडावरती असणारी आपली माती असणार आपले पाट झटकायची, त्यावेळेला कुठं ती किंचित माती जाऊन असणाऱ्या त्या दगडाच्या सांधीमध्ये बसत होती महाराज। त्या खारीनं जर वाटा असणारा रामाच्या सेवेमध्ये लावला असेल तर आपण किंचित थोडा तरी वाटा लावू शकतो। आपण थोडा दिल्याच्या नंतर तो आमापा गोष्टी आपणाला देतो आणि तो अनुभव आपण दिल्याशिवाय आपणाला येत नाही महाराज।